मी देऊळगाव गाड्याला आले तेच मुळे मनात काही प्रश्न घेऊन या भागातील प्राचीनता शोधायला. हजारो वर्षाच्या चालीरीती, मिरवणुका, पूजा, गाणी, गोष्टी, हजारो वर्षाच्या वाऱ्या पावसात उभी असलेली इकडची झाडं, जमिनीत खोलवर रुजलेल्या प्राचीन झाडांच्या त्या प्राचीन मुळांना शोधायला. पुरातन अशा गूढ देवराया, घरासमोरच्या प्रेमानं फुलवलेल्या बागा, हिरवीगार शेतातील गाणी, आणि ह्या सगळ्याचं मिळून आपल्याला काही बनवता येतंय का ते बघायला. पण विचार केला होता तसं फारसं काहीही हाती लागेना. जुन्या जाणत्या रुजलेल्या गोष्टी जणू विरून गेल्यात, सपाट झाल्यात. मग मी इथल्या जमिनीकडे नव्याने पाहायला लागले. ओसाड, मोकळी, दूरवरच्या क्षितिजाला जाऊन मिळणारी विस्तीर्ण जमीन आणि वाऱ्यावर डुलणारं हिरवं पोपटी तपकिरी गवत. जणू ह्या प्रदेशातल्या विरून गेलेल्या गोष्टीतल्या, गाण्यातल्या पुसटच्या झालेल्या शेवटच्या ओळी. अशा या गोष्टी, गाणी नसलेल्या प्रदेशासाठी आपणच एखादी गोष्ट तयार केली तर, ह्या गवताभोवतीच रेंगाळणारी, गवतासारखीच वाऱ्यावर पसरणारी. फार फार वर्षांपूर्वी एक राजा होता. त्याचं नाव होतं सिकंदर. सगळं जग जिंकून एका एकदम कोपऱ्यातल्या, जगाच्या शेवटच्या टोकाला असलेला प्रदेश जिंकायला तो इथे आला. देऊळगाव गाडा. जिथे नकाशे संपतात, जमीन संपते, आकाश संपतं, तिथे शेवटी तो आला. तो जेव्हा पहिल्यांदा इथे आला तेव्हा ना इथे माणसं होती, ना बाभळीचं जंगल होतं, ना चिंकारे होते, ना शेळ्या मेंढ्या होत्या, ना धनगरांच्या वस्त्या होत्या, ना गाणी होती, ना गोष्टी होत्या. इथे होती एकच गोष्ट, वाऱ्यावर सळसळणारं गवत, दूरवर पसरलेलं, पृथ्वीच्या शेवटपर्यंत वाऱ्याच्या गाण्यावर नाचणारं सोनेरी, हिरवं, पिवळं गवत. हे सगळं बघून तो सिकंदर जोर जोरात हसला. हे एवढंच गवत तर काय, मला 2 मिनिटात जिंकता येईल. सिकंदर एका गवताच्या पात्याला म्हणाला, ए बारक्या छोट्याशा नगण्य गवता, उठ, चल, हाल इथून. मी आलोय आता इथे, मी सिकंदर. ते गवत त्याला म्हणालं, उठ चल म्हणजे कुठे जाऊ मी? अरे मीच तर आहे इकडच्या पुरातनतेशी नातं सांगणारा. तुझ्या इतका मोठा नसलो तरी घट्ट तग धरणारा. सिकंदर म्हणाला, अरे इतक्या कॉन्फिडन्स मध्ये तू बोलतोयस, मी तुला उपटला आता या क्षणी, तर येणार आहे का कोणी तुला वाचवायला? कोणाला तरी माहितीयस का तू? तुला उडवायला मला असा किती वेळ लागणार आहे? हे बघ, सपासप वार केले, तलवार चालवली आणि गेल्या. तुझ्या 10 जाती विस्मरणात गेल्या कायमच्या. गवत म्हणाल, अरे राजा, तुझ्या आधी तुझ्यासारखे खूप आले आम्हाला उडवायला, पण तरीही मी परत परत उगवत राहतो. वणवा जेव्हा सगळं जाळतो तेव्हा त्याच्यानंतर जमिनीतून जो पहिला हिरवा कोंब येतो तो मीच आहे. महापुरात झाडं गेल्यानंतर घट्ट एका जागी असतो तो मीच आहे. दुष्काळात जेव्हा सगळे ही जमीन सोडून जातात तेव्हा हट्टाने इथे थांबणारा मीच आहे. सगळं नामशेष होत असताना जमिनीला घट्ट धरून ठेवणारा मीच आहे. सिकंदर म्हणाला, ते सगळं ठीक आहे, असशील तू तो कोंब वगैरे, महापुरात टिकणारा, दुष्काळात जगणारा, पण कोणी बघतंय तरी का रे तुझ्याकडे? कोणाला माहिती आहे का तुझं नाव तरी?
गवताचं एक पातं वाऱ्यावर डोलत म्हणालं, अरे माझ्या राजा, असं नसतं रे. तुझ्यानंतर असंख्य वर्षांनी इथे येणार आहेत काही लोक. ते जमिनीवर लोळून मला अगदी नाक चिपटवून बसतील. तासनतास माझ्याकडे बघत राहतील, माझ्याशी गप्पा मारतील, माझा अभ्यास करतील, मला नावं देतील. माझ्या आणि त्या नामशेष झालेल्या माझ्या मित्रांना ओळख मिळवून देतील. सिकंदर त्याला म्हणाला, बघूच या सगळ्यात कोण टिकतंय, तू का मी? गवत त्याला म्हणालं, तुला कितीही वाटत असलं तरी ही गोष्ट काही तुझी नाही. तुझ्यासारखे असे अनेक सिकंदर आले आणि गेले, काळाच्या पडद्यावर लुप्त झाले. त्यांनी माणसं मारली, झाडं कापली, पृथ्वी उद्ध्वस्त केली. तू कितीही वेळा आलास तरी गोष्ट नेहमी माझीच सांगितली जाणार. सिकंदरांनी उडवलेल्या त्या गवताला चला परत एकदा आठवूया. निघून गेलेल्यांना आठवलं तर असलेल्यांवर प्रेम करणं कदाचित सोपं होईल. नवीन गोष्टीही तेव्हाच तयार करता येतील. सिकंदराच्या तावडीतून सुटलेली पण इथे अजूनही तग धरून असलेली गवत, दर पावसाळ्यात त्यांचे नव्याने उगवणारे हिरवेगार तुरे. पण त्यांची ही मुळं असतातच की काय नेहमी कायम तिथेच जमिनीखाली? ह्या फक्त रेषा नाही, ह्या रेषा कदाचित आता आपल्या आठवणीत इतक्या पक्क्या रुजतील की इथूनच सुरू होतील आणखी नव्या गोष्टी, इकडच्या जमिनीला आणि लोकांना घट्ट जोडून घेणाऱ्या. देऊळगाव गाड्यातून जमा केलेले हे असंख्य कापडाचे तुकडे, मऊ, उबदार, रंगीत, चमकदार, अनेक उन्हाळे पावसाळे झेललेली ही कापडं, प्रत्येक कापडाची काहीतरी गोष्ट आणि त्या गोष्टीत असलेल्या गवताच्या शेकडो छटा. पण हा पडदा नुसते हे तुकडे जोडणारा नाही, ह्या गावाची आणि गवताची वीण सांधारा आहे. इथे पावलांखाली देऊळगाव गाड्याच्या माळरानावरील असंख्य छोट्या मोठ्या गवतांचे तुकडे विसावले आहेत, एखाद्या जिक्सॉ पझल सारखे. जणू मातीने बघितलेली असंख्य मखमली स्वप्न, आपल्याला प्रत्येक पाऊल जपून हळुवार टाकायला सांगणारी मातीची स्वप्न. अशा या छोट्याशा गावाची, इथल्या गवताची, इथल्या माणसांची, इथल्या गोष्टींची, इथल्या मुलांची आणि या सगळ्या प्रवासाची आठवण कित्येक काळ आता आपल्या मनात गुंजत राहील, गवतासारखी वाऱ्यावर डुलत राहील. सिकंदर काय किंवा तुम्ही आम्ही माणसं काय, काळाच्या पटलावर आता मागे नाही जाऊ शकत. लाखो वर्षांपूर्वी बनवलेलं दगडी हत्यार आणि त्या हत्याराच्या आधारावर बनवलेलं हे जग विसरू नाही शकत. हजारो वर्षांपूर्वी उचललेला नांगर टाकून तर नाही देऊ शकत. गवतासारखं फक्त आत्ताच्या क्षणात नाही जगू शकत. आपण भूत, भविष्य, भावभावना, वाटणे, विचार करणे, कशाचा तरी अभ्यास करणे, काहीतरी वाचवणे, काहीतरी वापरणे, या सगळ्याच चक्रात आता खूप खोलवर अडकलोय. मग आता मात्र एक गोष्ट आपण निवडू शकतो, रोज एकच, प्रेम करणे. कारण प्रेम केलं तरच टिकेल सगळं. जमीन, वारा, झाडं, पानं, फुलं, किडे, माणसं, गाणी, गोष्टी आणि गवत सुद्धा.